कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता पुढे पाहणार आहोत 36 जिल्हे 50 बातम्या। हिंगोलीमध्ये केळीला भाव नाही, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। क्विंटलला 20 रुपये देखील भाव मिळत नाही, त्यामुळे केळीची तोडणी रखडली। वर्ध्याच्या देवळी मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 151 कोटी 40 हजार रुपयांची मदत। भिडी, अंदुरी आणि आंजी मुठी या 3 मंडळांसाठी अतिरिक्त 15 कोटी रुपयांची मदत जाहीर। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या बिजवाई उन्नती वाणाला 8,530 रुपये इतका उच्चांकी दर। वाशिम बाजार समितीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच सोयाबीनच्या 30 ते 32 हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक। कोल्हापूरच्या शिरोळमधील ऊस दर आंदोलनावर अखेर तोडगा। शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने प्रति टन 3,500 रुपये दर जाहीर केला। पहिल्या टप्प्यामध्ये 3,450 रुपये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 रुपये शेतकऱ्यांना देणार। पुण्यातील भाताचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या भोर तालुक्यामध्ये 60% भात कापणीची कामं पूर्ण। अवकाळी पाऊस थांबला त्यानंतर भात कापणी पूर्ण। आता मळणीच्या कामांना वेग। ऊसाचे दर आणि थकीत एफआरपीच्या मुद्द्यावरून कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक। शेतकऱ्यांचा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावरती मोर्चा। मोर्चातील आंदोलकांचा साखर सहसंचालक कार्यालयाच्या गेट बाहेर ठिय्या। रत्नागिरीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी। रस्त्याच्या कडेला झुडपात बसलेल्या जखमी बिबट्याला वन विभागानं केलं जेरबंद। रत्नागिरीच्या केळंबे परिसरामध्ये आढळला बिबट्या। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील T91 आणि SAM1 हे वाघ जेरबंद, तर मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मानवी बस्तीच्या ठिकाणी वाघांचा होता वावर। वाघांच्या हल्ल्यामध्ये स्थानिकाचा मृत्यू झाला, त्यामुळे नागरिक होते संतप्त। अहिल्यानगरमधल्या कोपरगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक। नगर मनमाड महामार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको। लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा 42वा काळप हंगाम सुरू। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित। नाशिकच्या मालेगावात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत कामगार मेळावा संपन्न। 2022 मधील वंचित असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचे सानुग्रह अनुदान 4,26 लाखांचा धनादेश केला सुपूर्द। सिन्नर आणि निफाडला जोडणाऱ्या रस्त्याची नायगाव या ठिकाणी दुरावस्था। रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले, वाहन चालकांची कसरत। तात्काळ रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी। मंत्री चंद्रकांत पाटलांनी झोपडीमध्ये राहणाऱ्या सनी फुलमाळीचं पालकत्व घेतलं। चंद्रकांत पाटील 50,000 रुपये महिन्याला पगारातून देणार। सनी फुलमाळीने कुस्तीमध्ये 17 वर्षांखालील वयोगटात सुवर्ण पदक पटकावलं। सोलापूरच्या करमाळ्यात आई कमला भवानी कार्तिक यात्रोत्सवाचा जल्लोष। 5 देवतांच्या मिरवणूक यात्रेला भाविकांची गर्दी। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघालेल्या पांडुरंगाच्या पादुकांचं निरास्नान संपन्न। निरास्नान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती। मागील काही वर्षांपासून पांडुरंगांच्या पादुका आळंदीमध्ये जात आहेत। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात 1,300, चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर प्रति तोळा 1,21,300 तर चांदीचे दर प्रति 1 किलो 1,52,000 परभणीच्या मौजे आर्वी या गावामध्ये अद्याप नुकसानीची मदत न मिळाल्यानं शेतकरी संतप्त। संतप्त ग्रामस्थांचे तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। तहसीलदारांच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आंदोलन घेतलं मागे। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील बारवा ते बोतली दरम्यान धान विकून परत येताना ट्रॅक्टर उलटला। अपघातात 35 वर्षीय उमेश किरसान या ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू। कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाचा दयनीय अवस्था, तर आता कोल्हापुरातील पैलवान आणि सजग नागरिकांचे एकत्र येत आंदोलन। शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत निषेधही नोंदवला। नागपूर विभागातील महसूल सेवेतील 22 मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती। महसूल मंत्री बावनकुळे यांच्या भूमिकेनंतर प्रक्रियेला वेग। पदोन्नतीसाठी निवडणूक आयोगाची मान्यता। पुण्याच्या खेडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लाडक्या बहिणींना देवदर्शन यात्रा। रेटवडी वाफगाव या परिसरातून 5,500 महिला कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी झाल्या रवाना। जळगावमध्ये थंडी वाढली। जिल्ह्यामध्ये 10.5 अंश सेल्सिअसची नोंद। उत्तरेतून थंड वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय। परिसरात धुक्याची चादर पसरली।
बुलढाण्यातही गारठा वाढला. जिल्ह्यात तापमान 13 अंश सेल्सिअसवर. हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम. सर्दी खोकल्यानं नागरिक त्रस्त. नाशिकच्या निफाडमध्ये पारा घसरला. कुंदेवाडीमधील गहू संशोधन केंद्रात 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. पुण्यातील खडकवासला चौपाटीवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाईवेळी प्रशासन आणि स्थानिकांमध्ये खडाजंगी. चौपाटीवरील गाडे काढण्यास स्थानिकांचा विरोध. पुण्याच्या रिंग रोड मोजणीला आणि जंक्शनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. आमदार विजय शिवतारे यांच्यासह पीएमआरडीए यांच्याकडे विनंती अर्ज देण्यात आला. जळगावच्या जामनेरमध्ये प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांची विषप्राशन करत आत्महत्या. तातडीने जळगावमधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान कावडिया यांचा मृत्यू. कोल्हापुरात काढली कचऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव चौपाटीवर कचऱ्याचे ढीग. महानगरपालिकेने कचरा न उचलल्यानं कोल्हापूरकरांकडून निषेध. खानापूर पाबे या घाटातील हिट अँड रन प्रकरणी फरार अभियंत्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. फरार अभियंता चालक राहुल यादववरती वेल्हे पोलिसात गुन्हा दाखल. सांगलीच्या विटा शहरात 3 मजली इमारतीला आग. आगीत एकाच कुटुंबातील 4 मृत्यू, 2 जण जखमी. मृतांमध्ये 2 वर्ष चिमुकलीचा समावेश. फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत इमारत जळून खाक. नाशिकमधील शरणपूर रोड गोळीबारातील मुख्य आरोपी राहुल पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात. पोलिसांनी वेश बदलून राहुल पवारला नांदगावमधून घेतलं ताब्यात. गोळीबार प्रकरणात आतापर्यंत पवार टोळीतील मुख्य आरोपी राहुल पवारसह 6 जण अटकेत. जळगावच्या पिंपळगाव फाटा रोडवरती गाडीचं टायर फुटलं, त्यामुळे चारचाकीला भीषण आग. आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चालकाचा जीव वाचला. चंद्रपूरमध्ये कुख्यात दुचाकी चोरट्यांना अटक. 5 मोटरसायकली जप्त. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध. रामनगर पोलिसांची कारवाई. नंदुरबारच्या देवगोई घाटातील अपघात प्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल. चौकशीमध्ये शाळेची बस फिटनेस संपलेली असल्याची धक्कादायक माहिती. आश्रम शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला, नागरिकांचा हा आरोप. सोलापुरातील पाथरूड चौकामध्ये कोळसा घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अचानक आग. रिक्षा चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला. शॉर्ट सर्किट होऊन बॅटरीचा स्फोट झाला आणि त्यामुळे आग लागली अशी माहिती. भोर महाड महामार्गावर वरंद घाटात सिमेंट मिक्सरचा अपघात. सुदैवानं कोणती जीवितहानी नाही. घाटाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी रात्री सिमेंट घेऊन जात असताना हा अपघात झाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबई लेनवरती ट्रकला भीषण आग. सुदैवानं कुठली जीवितहानी नाही. मुंबईला जाणारा मार्ग काही वेळासाठी बंद. पुणे शहरात सायबर चोरीच्या घटनांमध्ये वाढ. शहरात 7 जणांना 3 कोटींचा गंडा. सिंहगड रोड, गणेश खिंड याशिवाय खराडी, शंकरशेठ रोड परिसरातली घटना. गुन्हा दाखल. सायबर चोरांपासून सावध रहा असं आवाहन. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून